नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधान परिषदेच्या एका जागेवर 70हून अधिक जण इच्छुक होते, परंतु शेवटच्या क्षणी राष्ट्रवादीने जिशान सिद्दीकी यांना उमेदवारी दिली। जिशान यांच्या उमेदवारीवरून काही नेत्यांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे। काल बुलढाण्यात राष्ट्रवादीच्या 90 पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले। त्यानंतर आता ठाण्याचे आनंद परांजपे नाराज असल्याची चर्चा आहे। त्यांनी उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतल्याच्या चर्चांना उधाण आले आहे। प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी काल शिंदे गटात प्रवेश केला। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आनंद परांजपे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आनंद परांजपे इच्छुक होते, परंतु जिशान यांच्या नावाची घोषणा होताच परांजपे नाराज झाल्याचे सांगण्यात येत आहे। प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी काल शिंदे गटात प्रवेश केला। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आनंद परांजपे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आनंद परांजपे इच्छुक होते, परंतु जिशान सिद्दीकी यांच्या नावाची घोषणा होताच परांजपे नाराज झाल्याचे सांगण्यात येत आहे। एकनाथ शिंदे आनंद परांजपे यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे, परंतु ही भेट खासगी कामानिमित्त असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। या भेटीमागे कोणताही राजकीय कारण नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले। सध्या परांजपे यांच्या नावावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्तेपदाची जबाबदारी आहे। बच्चू कडू यांच्या शिवसेना पक्षप्रवेशानंतर परांजपे यांनी शिंदेंची भेट घेतल्याने राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा।